मागील 1 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीनं रिक्षा पासिंग दंड 50 रुपये आकारला जातोय। हा दंड रद्द करावा अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। तसंच प्रादेशिक परिवहन कार्यालय इथं खरडा भाकर आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र अद्याप शासनानं यावर कोणतीच भूमिका न घेतल्यानं रिक्षा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यानुसार सोमवारी रात्री 11:30 पासून कोल्हापूर शहरातील 16,000 रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। सकाळी 11:30 वाजता CBS स्टँड परिसरात सर्वांनी एकत्र येत शासनाच्या आदेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र व राज्य सरकारचा लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा 50 रुपये देणार नाही 50 रुपये देणार नाही 50 रुपये देणार नाही। कोल्हापूर शहरात एकूण 270 रिक्षा थांबे आहेत। या आंदोलनामुळे रिक्षा थांब्यांवर शुकशुकाट होता। या थांब्यावर पोलिसांचा बंदोबस्त होता। येत्या अधिवेशनात हा निर्णय रद्द करावा, अन्यथा हा लढा सुरूच ठेवू असा इशारा संघटनेच्या वतीनं विजय देवणे यांनी दिलाय। रिक्षाला पासिंग 50 रुपये दंड आकारणी केली जाते। याला हायकोर्टची स्थगिती होती। ही स्थगिती उठल्यानंतर राज्य सरकारने ताबडतोब ही वसुली सुरू केली। 50 रुपये दिवसाला दंड म्हणजे महिन्याला जवळजवळ 1500 रुपये भरावे लागतात आणि वर्षाला 18,000 रुपये दंड होतो। गोरगरीब रिक्षावाल्याला एका वेळेला पासिंग करणं शक्य नसतं आणि मग काही वेळा विलंब होत असतो आणि विलंब झाल्यानंतर हा दंड आकारला जातो। हा दंड रद्द करावा म्हणून हे आंदोलन, मग रिक्षावाल्यांचा धडक मोर्चा कलेक्टर ऑफिसवर, खरडा भाकर आंदोलन आणि हा तिसरा टप्पा म्हणजे रिक्षा बंद केला आहे। मुख्यमंत्री कोल्हापुरात होत होते, त्यांचा दौरा रद्द झाला, पण मुख्यमंत्र्याची या जनभावनेचा आदर लक्षात ठेवायला पाहिजे। 16,000 रिक्षा आमच्या आज या ठिकाणी या संपामध्ये उतरलेत। रात्री 12 वाजता हा संप चालू झाला, आज सायंकाळी 5 वाजता संपल। येणाऱ्या अधिवेशनामध्ये या मंत्रिमंडळानं निर्णय घ्यावा आणि ताबडतोब हा जो कर आहे तो रद्द करावा। अनेक राज्यामध्ये हा कर रद्द केलेला आहे, याची ऐच्छिकता ठेवलेली आहे आणि जर राज्य सरकारला हे शक्य नसेल, कायद्याची अडचण असेल, तर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं आणि याला स्थगिती घ्यावी। हे जनआंदोलन जोपर्यंत हा 50 रुपयाचा दंड रद्द होत नाही तोपर्यंत सुरू राहणार। रिक्षा चालक मालक यांच्यासाठी महाराष्ट्र शासनानं कल्याणकारी मंडळ योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी। रिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनानं संघटित कामगार म्हणून घोषित करावं, त्यांना सर्व योजना लागू कराव्यात। रिक्षा, टॅक्सी तसंच इतर वाहनं RTO कार्यालयात आल्यावर वाहनधारकाला 1 तासात कामकाजातून मुक्त करावं। रिक्षा पासिंग करताना 1 खिडकी योजना सुरू करावी। प्रलंबित रिक्षा आणि टॅक्सी थांबे त्वरित मंजूर करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी सतीशचंद्र कांबळे, मनसे वाहतूक सेनेचे राजू जाधव, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, महेश मस्के, मोहन बागडी, सादिक मुल्लानी, सचिन पवार, सूरज बनसोडे, युवराज हळदीकर, आसिफ सय्यद, दिलदार मुजावर यांच्यासह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।